तर एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला येताना दिसतोय। एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात दुसरा पक्ष म्हणजे ठाकरेंची शिवसेना आहे, त्यामुळे हा शिंदे यांना मोठा सेटबॅक मानला जातो। या एक्झिट पोलनुसार ठाकरेंच्या शिवसेनेला 2 क्रमांकाच्या सर्वाधिक जागा मिळताना दिसतात। पवार गटाला 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर काँग्रेसला 5 जागा मिळण्याचा अंदाज दिसतोय या एक्झिट पोलनुसार। अर्थात हा अंतिम निकाल नाही, तर हा फक्त कौल जाणून घेण्याचा प्रयत्न आहे विशिष्ट आकडेवारीच्या माध्यमातून। एक्झिट पोलनुसार राज्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेला 4 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। शिंदेच्या शिवसेनेला 15 जागा लढवलेल्या आहेत, मात्र त्यांना 4 जागा मिळताना या ठिकाणी पाहायला मिळतात। एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रामध्ये 1 जागा ही अपक्षांना मिळताना देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर भाजप सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतोय। या एक्झिट पोलनुसार भाजपला 18 जागा या एक्झिट पोलमध्ये येत आहेत, तर ठाकरेंच्या शिवसेना ही दुसऱ्या क्रमांकावर दिसते। एक्झिट पोलनुसार ठाकरेंच्या शिवसेनेला 14 जागा मिळण्याचा अंदाज आहे। तर थेट आपण जाऊयात सुषमा अंधारे यांच्याकडे। सुषमाजी, मी पुन्हा तेच सांगेन की आपल्या सगळ्या टीमने प्रचंड मेहनत घेतली आहे, त्यांच्या मेहनतीला सलाम आदर। आपण आमच्या जागा, काही जागा जिंकलेल्या जिकडे दाखवाल तिकडे आम्ही ना आत्ता उन्माद करत आहोत, ना जिथे आमच्या जागा आपण पिछाडीवर दाखवाल त्याबद्दल आम्ही खचल्यासारखे असू। मला असं वाटतं काही तास शिल्लक आहेत, अजून काही निकाल अपेक्षित आहेत। जसं बीडची जागा आपण दाखवली, मला वाटतंय जे मत केशवजींनी चंद्रपूरच्या जागेबद्दल व्यक्त केलं होतं, जो ठाम विश्वास त्यांनी मुनगंटीवारांच्या बद्दल दाखवला होता, तोच विश्वास त्यांना पंकजा मुंडेंबद्दल नसणार याची माझी खात्री आहे। राहिला प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जागांचा, तर असली होता है बाप होता है हे या निकालाने पुन्हा एकदा स्पष्ट होईल। पुन्हा एकदा आपण पाहूयात, महाराष्ट्रामध्ये अजितदादा गटाला एकही जागा या ठिकाणी दर्शवण्यात आलेली नाही। अजितदादा गटाकडून 5 जागा लढवण्यात आलेल्या होत्या, मात्र अजितदादा गटाला एकही जागा या एक्झिट पोलनुसार दाखवण्यात आली नाही। एक्झिट पोलनुसार राज्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेला 4 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय। महाराष्ट्रामध्ये अजितदादा गटाला एकही जागा दाखवण्यात आली नाही।